विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या चॅप्टरचा पुढचा पॉईंट शेप ऑफ लिक्विड ड्रॉप बघणार आहोत. बघा, when a small amount of liquid is dropped on a plain solid surface, the liquid will either spread on the surface or will form droplet on the surface. लिक्विड आपण एखाद्या सरफेसवर ड्रॉप केल्यानंतर तो आयदर स्प्रेड पूर्णपणे स्प्रेड होतो किंवा समथिंग काहीतरी एक शेप तिथं तयार होतो त्या लिक्विडचा. हे कशावर डिपेंड करतं तर हे डिपेंड करतं त्या लिक्विडच्या नेचरवर. म्हणजेच काय, आधीच्या आपण लेक्चरला बघितलं होतं लिक्विड 3 प्रकारचे ऐकून आपण बघितले होते. ऑन द बेसिस ऑफ फोर्सेस की तो डज नॉट वेट सॉलिड, पार्शियली वेट सॉलिड अँड टोटली वेट्स सॉलिड अशा प्रकारे. आणि मग त्याच्यावर डिपेंडिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो याच्यावर डिपेंड करतं की तो लिक्विड कोणत्या फॉर्ममध्ये तिथं प्लेस होणार आहे, त्याचा शेप कसा असणार आहे, कॉन्केव ऑर कॉन्व्हेक्स. या पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. सपोज 2 फिगर आपल्याजवळ आहेत. फर्स्ट फिगरमध्ये हा खालचा एक सॉलिड इंटरफेस आहे. लिक्विड ड्रॉप आपण त्याच्यावर ड्रॉप केल्यानंतर लिक्विड आणि त्याच्यावरती एअर. या एअर, लिक्विड आणि सॉलिड हे 3 मीडियम वेगवेगळे असल्यामुळे 3 प्रकारचे फोर्सेस इथं ॲक्ट होणार आहेत. 3 प्रकारचे फोर्स म्हणण्यापेक्षा 2 प्रकारचे फोर्स, बट वेगवेगळ्या 3 इंटरफेसमध्ये असं आपण म्हणू शकतो. ते फोर्स कोणते कोणते तर कोहेसिव्ह फोर्स, अधेसिव्ह फोर्स आणि त्यातल्या त्यात मीडियम 3 वेगवेगळे असल्यामुळे 3 प्रकारचे अधेसिव्ह फोर्स इथं क्रिएट होतील. ते कोणते तर जेव्हा एअर आणि लिक्विड इंटरफेस एकत्र येईल त्यावेळेला एअर मॉलिक्यूल आणि लिक्विड मॉलिक्यूल यांच्यामध्ये अधेसिव्ह फोर्स क्रिएट होतो. लिक्विड मॉलिक्यूल आणि सॉलिड मॉलिक्यूल हे जेव्हा एकमेकांमध्ये एकमेकांशी इंटरॅक्ट करतील तेव्हासुद्धा या दोघांमध्ये अधेसिव्ह फोर्स ॲक्ट होईल. आणि जेव्हा सॉलिड आणि एअर हे बघा इथून सॉलिड आणि एअर हे एकमेकांशी इंटरॅक्ट होतील तेव्हासुद्धा अधेसिव्ह फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. मग जर फोर्स 3 प्रकारचे असतील तर ऑब्वियस आहे 3 प्रकारचे टेन्शन त्या ठिकाणी क्रिएट होत असतील. आता हे ऑन द बेसिस ऑफ इंटरफेस 3 प्रकारचे टेन्शन आपण इथं दिलेले आहेत. सरफेस टेन्शन T1, T2 आणि T3. T1 काय आहे बघूया. T1 इज द सरफेस टेन्शन फॉर सॉलिड लिक्विड इंटरफेस. T1 हे जे सरफेस टेन्शन आहे ते कशासाठी आहे तर सॉलिड आणि लिक्विड, हे सॉलिड आणि हे लिक्विड, सॉलिड पूर्ण इथपर्यंत आहे. सॉलिड लिक्विड इंटरफेससाठी T1 सरफेस टेन्शन. T2 इज द सरफेस टेन्शन फॉर एअर सॉलिड इंटरफेस. सॉलिड आणि एअर या दोघं इंटरफेससाठी T2 हे काहीतरी एक सरफेस टेन्शन तिथं क्रिएट होणार आहे. आणि T3 इज द सरफेस टेन्शन फॉर एअर लिक्विड इंटरफेस. लिक्विड आणि एअर या दोघं इंटरफेससाठी जे तिसरं आपण म्हणू शकतो सरफेस टेन्शन जे क्रिएट होणार आहे आपण ते कशाने दाखवलेलं आहे T3ने दाखवलेलं आहे. दोघं फिगरमध्ये सारख्या पद्धतीने, फक्त दोघं फिगरमध्ये फरक काय आहे तर इथं लिक्विड ड्रॉपचा शेप हा जरा वेगळा आहे आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आहे. तो का आहे ते पण आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघा T1, T2, T3 हे या प्रत्येकाची एक डायरेक्शन आपण दाखवलेली आहे. T3 हा जो इंटरफेस आहे, T3 हे जे सरफेस टेन्शन आहे ते कशामध्ये आहे एअर आणि लिक्विड इंटरफेसमध्ये आहे. यामध्ये बघा हा जो अँगल आपण दाखवलेला आहे हाच आपला काय आहे तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. का कारण सॉलिड इंटरफेस आणि लिक्विडला टाकलेला टँजंट या दोघांमध्ये जो अँगल क्रिएट होतो त्यालाच आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हटलं होतं. मागच्या लेक्चरला आपण ही कन्सेप्ट बघितली आहे. इथं सुद्धा बघा सॉलिड आणि लिक्विडचा जो
आपण टँजंट टाकलेली आहे लिक्विड सरफेसला, या दोघांमधला जो अँगल क्रिएट होतो यालाच आपण काय म्हटलं होतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता बघा, जर लिक्विड ड्रॉप इक्विलिब्रियमला असेल तर आणि तरच फक्त तिथं आपल्याला लिक्विड ड्रॉपचा काहीतरी शेप आपल्याला बघायला मिळेल. का? कारण जोपर्यंत तिथे इक्विलिब्रियम नाही तोपर्यंत, जर इक्विलिब्रियम नसेल तर तो ड्रॉप हा पूर्णपणे त्या सरफेसवर स्प्रेड होऊन जाईल. जर इक्विलिब्रियम या तिघं सरफेस टेन्शनच्या बाबतीत काहीतरी होणार असेल तर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय असते, तर देअर इज नो फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स वर्क करत नसेल तर त्यावेळेला आपण ऑब्जेक्ट इक्विलिब्रियम पोझिशनला आहे असं म्हणतो. इथं ड्रॉप इक्विलिब्रियम कंडिशनला किंवा इक्विलिब्रियम स्टेटला असण्यासाठी कोणती कंडिशन आहे, तर फक्त ड्रॉप विल बी इन इक्विलिब्रियम व्हेन T2 इक्वल्स टू T1 प्लस T3 कॉस थिटा. हे कशा पद्धतीने बघूया. बघा, T1 इज द सरफेस टेन्शन फॉर सॉलिड. कोणत्या डायरेक्शनला दाखवलं आपण, ह्या डायरेक्शनला. नंतर T2 इज द सरफेस टेन्शन फॉर एअर सॉलिड इंटरफेस, आणि त्याची डायरेक्शन महत्त्वाची आहे. फिजिक्समध्ये नेहमी डायरेक्शन ही जास्त महत्त्वाची असते. T1 आणि T2 आर अपोजिट. T1 या डायरेक्शनला आहे, T2 इकडच्या डायरेक्शनला आहे. आणि मग नंतर T3 या पॉईंटला आहे. आता या T3चे दोन कंपोनंट आपल्याला रिझॉल्व करावे लागतील. दोन कंपोनंट तिथं क्रिएट होतील. का? कारण T3 हा काहीतरी समथिंग अँगलने इन्क्लाइन झालेला आहे, आणि जर इन्क्लाइन झालेला असेल तर ज्या बाजूला तो ज्या डायरेक्शनला तो इन्क्लाइन झालेला असेल त्या साईडला आपण अँगल जो घेतो तो कॉस कंपोनंट घ्यायचा आहे आणि अपोजिट साईडला साईन कंपोनंट घ्यायचा आहे. म्हणजे मग T3 गेट रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट, T3 कॉस थिटा अँड T3 साईन थिटा. आता याच्यात आपण बघू शकतो T3 कॉस थिटा अँड T1 या दोघांची डायरेक्शन एकच आहे आणि T2 या दोघांना एक्झॅक्टली अपोजिट आहे. फिजिक्समध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, डायरेक्शन हे नेहमी साईन कन्व्हेन्शनशी रिलेट करतं. म्हणजेच काय, अपोजिट डायरेक्शन असेल तर आपण त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करतो, आणि एक डायरेक्शन सारखी डायरेक्शन असेल तर आपण त्या दोन वेक्टरची ॲडिशन करत असतो. मग त्या पद्धतीने आपण हे 11thला आपलं वेक्टर चॅप्टरमध्ये झालेलं आहे. मग त्या पद्धतीने विचार केला तर मग ड्रॉप विल बी इन इक्विलिब्रियम साठी कंडिशन काय क्रिएट होते, तर T2 जेवढेही फोर्स, जेवढेही सरफेस टेन्शन त्याच्यावर ॲक्ट झालेले आहेत ते सर्व कसे पाहिजे, इक्वल पाहिजेत. म्हणजेच तो ड्रॉप इक्विलिब्रियमला असेल. आणि ते केव्हा होईल, जेव्हा T2 इज इक्वल्स टू T1 प्लस T3 कॉस थिटा. T3 कॉस थिटा या दोघांचं ॲडिशन हे T2 एवढं जर असेल तेव्हा आणि फक्त तेव्हाच ड्रॉप तिथं इक्विलिब्रियम कंडिशनला असेल. आणि म्हणून आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशनसाठी इक्वेशन काय मिळतं, T2 इक्वल्स टू T1 प्लस T3 कॉस थिटा. देअरफॉर T3 कॉस थिटा इक्वल्स टू T1 तिकडे गेल्यानंतर सबस्ट्रॅक्ट करेल T2 मायनस T1. Therefore, final expression for cos theta equals to T2 minus T1 divided by T3. तुम्ही विचार कराल की कॉस थिटाच का काढला, तर बघा थिटा आधीच मी म्हटलं थिटा काय आहे, तर इथं आहे थिटा म्हणजेच काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ह्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर काढायचा असेल तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठीचा आपला फॉर्म्युला क्रिएट झाला. हा कॉस जर तिकडे दिला तर थिटा इक्वल्स टू काय, कॉस इनवर्स ऑफ T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एखाद्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी जर आपल्याला माहिती असेल तर त्यावरून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आहे त्यावरून आपण ते लिक्विड कशा प्रकारचं आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. हे आपण आधीच्या लेक्चरला सुद्धा बघितलं आहे की लिक्विडचे जे व्हेरियस प्रॉपर्टी वाईज जे व्हेरियस टाईप आहेत त्यानुसार त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्टसुद्धा वेगवेगळा असतो. मग या कॉस थिटा इक्वल्स टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3 याच्यावरून आपल्याला 3 केसेस बघायला मिळतात. ते 3 केस कोणते कोणते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, व्हेन T2 इज ग्रेटर दॅन T1. सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे कॉस थिटा
याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हेरी करते. तर 11thला तुमचं मॅथमॅटिक्समध्ये रेंज या चॅप्टरमध्ये रेंजेस या टॉपिकमध्ये सुद्धा तुमचं झालं असेल की कॉस थिटा व्हेरीज फ्रॉम -1 टू +1, म्हणजे त्याची मिनिमम व्हॅल्यू -1 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू +1 पर्यंत असते. मग या ठिकाणी बघा, व्हेन T2 इज ग्रेटर दॅन T1, जर T2 ग्रेटर असेल T1 पेक्षा, तर हा पूर्ण किती येईल, हे डिव्हिजन आपण केल्यानंतर ही व्हॅल्यू काहीतरी पॉझिटिव्ह येईल. आणि जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू ओव्हरऑल याची व्हॅल्यू किती येईल, पॉझिटिव्ह. कॉस थिटा जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू जर +1 असेल, मॅक्झिमम असेल, तर अँगल तिथं क्रिएट किती होणार आहे, तर तिथं अँगल मस्ट बी ॲक्यूट, म्हणजेच काय की लेस दॅन 90 डिग्री अँगल तिथं क्रिएट होईल. सेकंड, व्हेन T2 इज लेस दॅन T1. T2 म्हणजे सरफेस टेन्शन. T2 कोणासाठी होतं, सरफेस टेन्शन फॉर एअर सॉलिड इंटरफेससाठी जर असेल आणि ते जर कमी असेल ॲज कम्पेअर टू T1, तर T2 लहान आहे T1 पेक्षा, म्हणजे हे सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह होईल. हे पूर्ण फाइंड आउट केल्यानंतर याची पूर्ण या टर्मची व्हॅल्यू किती होईल, निगेटिव्ह होईल. कॉस थिटा हा निगेटिव्ह म्हणजेच काय, मिनिमम व्हॅल्यू लाईन. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर अँगल किती तयार होणार आहे तिथं, तर मस्ट बी ग्रेटर दॅन 90. आपल्याला माहिती आहे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, तर कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. कॉस 90ची व्हॅल्यू किती असते, तर 0. आणि आपली रेंज कुठपर्यंत आहे, कॉस थिटा कुठून कुठपर्यंत व्हेरी होतो, तर -1 टू +1. कॉस 0 जर असेल तर 1 आन्सर येतं, कॉस 90 असेल तर 0 आन्सर येतं. आणि याच्यापेक्षा ग्रेटर किंवा लेस असेल तर +2 to -1 ते व्हेरी होत असतं. म्हणून जेव्हा कॉस थिटा हा पॉझिटिव्ह असेल, देअर मस्ट बी द अँगल मस्ट बी ॲक्यूट. जेव्हा कॉस थिटा निगेटिव्ह असेल तेव्हा अँगल काय तयार होणार आहे, ऑब्ट्यूस. का, कारण कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे म्हणून अँगल काय तयार होईल, ऑब्ट्यूस. ते कशामध्ये होतं, तर या पॉईंटला आपण बघू शकतो. बघा या फिगरमध्ये हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला आहे हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. आणि याच्यामुळे हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे, तर ऑब्ट्यूस अँगल आहे. त्यानंतर बघा लास्ट केस कोणती आहे, व्हेन T2 - T1 इक्वल्स टू T3. T2 - T1 इक्वल्स टू T3 जर असेल तर ते दोघं कॅन्सल आउट होऊन आन्सर किती येईल, 1. कॉस थिटाची व्हॅल्यू जर 1 आली तर इथं आपण बघू शकतो कॉस थिटा केव्हा 1 असतो, जेव्हा अँगल किती असेल, 0. म्हणून तिथं अँगल त्याच्यामध्ये किती क्रिएट होईल, 0. अँगल 0 क्रिएट होईल याचा अर्थ काय, तर तिथं लिक्विड ड्रॉप हा काहीतरी शेप त्याचा नाहीच आहे आणि तो टोटली त्या सरफेसवर स्प्रेड झालेला आहे अशी ती, कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्टच नाही आहे, म्हणजेच काय, तर ते लिक्विड स्प्रेड झालेलं आहे त्याच्यावर. तिथं लिक्विड ड्रॉप कुठल्याही प्रकारचा शेप क्रिएट करत नाही. या पद्धतीने आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉपवरून या 3 केसेसवरून फाइंड आउट करू शकतो की नेमकं लिक्विड कोणत्या पद्धतीचं आहे आणि नेमका अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्यामध्ये किती असणार आहे. त्यानंतर अजून एक चौथी केस दिलेली आहे, ती काय आहे बघा, इफ. फोर्थ केस आपण इथं बघूया, इफ T2 - T1 इज ग्रेटर दॅन T3. T2 - T1 is greater than T3 or T2 is greater than T1 plus T3. T1 plus T3 असं जर असेल, जर बघा T2 - T1 इज ग्रेटर दॅन T3, T3 पेक्षा जर जास्त असेल याची व्हॅल्यू, किंवा दुसरी केस T2 इज ग्रेटर दॅन T1 plus T3 पेक्षा T2 जर ग्रेटर असेल तर काय होईल, बघा
अशा पद्धतीची व्हॅल्यू शक्यच नाही. का? कारण इथं जर आपण ही केस अप्लाय केली आणि जर व्हॅल्यू काढायचा प्रयत्न केला तर कॉस थिटाची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 जाते. कॉस थिटा हा ग्रेटर दॅन 1 अँगल नाही आहे, हा मॅग्निट्यूड आहे हे कॉस थिटाचं, आणि तो काय होतोय ग्रेटर दॅन 1. पण आपण रेंजमध्येच आधीच बघितलं आहे, तर कॉस थिटा हा कुठून कुठपर्यंत व्हॅरी करतो, तर -1 to +1. +1च्या पुढं किंवा -1च्या मागे कॉसची व्हॅल्यू नसते. मॅक्झिमम व्हॅल्यू कॉसची +1 आणि मिनिमम व्हॅल्यू -1 असते. आणि ही जर केस आपण बघितलं तर याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू किती होते, ग्रेटर दॅन 1, विच इज इम्पॉसिबल. म्हणून ही केस शक्य होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. मग फर्स्ट केस T2 इज ग्रेटर दॅन T1, कॉस थिटा इज पॉझिटिव्ह, अँगल acute. When T2 is less than T1, cos theta is negative, theta is obtuse. When T2 minus T1 is equals to T3, that is angle cos theta equals to 1, there must be the angle create is 0. आणि लास्ट केस, ही केस इम्पॉसिबल आहे, ही केस लक्षात ठेवायची आहे. या केसेस आपल्याला CTच्या पेपरमध्ये विचारले जातात. या केसेसवरून किंवा या फॉर्म्युल्यावरून आपल्याला अँगल काढण्यासाठी सुद्धा, आणि अँगल काढल्यानंतर नेमकं लिक्विड कोणत्या प्रकारचं आहे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तेव्हा हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये मला फक्त अँगल, ॲक्यूट, ऑप्ट्यूस याच्यावरून मिनिस्कस काय तयार होत असेल, म्हणजे त्याचा शेप कसा तयार होईल, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे. इफ अँगल इज ॲक्यूट देन व्हॉट इज द टाईप ऑफ मिनिस्कस, अँड इफ अँगल इज ऑप्ट्यूस व्हॉट इज द टाईप ऑफ मिनिस्कस. हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याचं आन्सर मला द्यायचं आहे. धन्यवाद.